Okay, give the heading. Examples on quartile deviation. Examples on quartile deviation. Then write the first example. Find the quartile deviation for the following data. The data is given 391, then 384, 591, then 407, 672, then 522, 777, 733, then 1490, 2488. So this is the given number. Then solution for this. Okay, before so this is the observation. So we can say it is the quartile. So first step is related to the quartile deviation is to arrange this data using the ascending order. So here write the statement. Arrange the given values in ascending order. Okay. Then ascending order 384, that is the smallest element. Then 391. Then 407. 522. 591. Then 672. 733. 777. Then 1490 and 2488. So these are the values when we provide the ascending order. Now see, in last lecture there is a formulas related to the quartile 1, quartile 2, quartile 3. What is the formula for quartile 1? Position of quartile 1 is what? चेक करा, तुमच्या नोटबुक मध्ये लिहून दिलंय लास्ट लेक्चरला. जे जे प्रेझेंट होते त्यांच्या नोटबुक मध्ये असेल. काय फॉर्म्युला आहे? Q1 is equals to, I am audible? Value of value of n plus 1 by 4 fourth atom. Okay, this is the formula. So in that now we need the term. यहाँ पे देखो n value का use हुआ है. So n is nothing but the number of values we are which is present inside the observation. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. So here n is equals to 10. So now put the values for the formula. Q1 is equals to n plus 1, that is 10 plus 1 divided by 4. Is equals to 11 by 4th atom. Okay. Then divide kara 11 by 4 la. What is the value? 2.7. 2.75 is equals to 2.75 atom. Okay. ही झाली तुमची एक फर्स्ट स्टेप, जी प्रायमरी स्टेप आहे. त्याच्यानंतर बघा इथे सेपरेशनचा एक कन्सेप्ट आहे. जेव्हा की Q1 इज इक्वल्स टू, कारण ही जी व्हॅल्यू फाइंड करायची डायरेक्टली आपण हा आयटम फाइंड नाही करू शकणार. त्यामुळे ही जी टर्म्स आहे, जो आन्सर आपल्याला n प्लस 1 डिवायडेड बाय 4 नी जे काही तुम्हाला आन्सर मिळेल त्याला सेपरेट करायचं. सो इन दॅट पॉइंटच्या अगोदरचा एक पार्ट येईल. दिस इज द फर्स्ट पार्ट, दिस इज द सेकंड पार्ट, part 2. So we are divide this part, that is second value plus 0.75
देन आता याच्यामध्ये बघा, जो तुमची पॉइंटच्या अगोदरचा जो नंबर असेल तर त्याला इन्क्रीमेंट करणार आपण इथे, दॅट इज द थर्ड व्हॅल्यू, आणि व्हॉट एव्हर द आयटम वी हॅव्हिंग बिफोर पॉइंट, तर तो ऍज इट इज इथे काय होईल, सेकंड व्हॅल्यू मायनस होऊन जाईल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. याच्यामध्ये बघा इथपर्यंत n+1 हा डायरेक्टली फॉर्म्युला प्रोव्हाइडेड आहे, बट जेव्हा तुमच्याकडे पॉइंट मध्ये आन्सर मिळतं तर त्यावेळेस आपल्याला ही जी स्टेप आहे Q1 इज इक्वल्स टू, सो पॉइंट डिवाइड करतो आपण दोन पार्ट मध्ये, पार्ट 1 आणि पार्ट 2. मग पार्ट 1 ऍज इट इज लिहिणार, ते प्लस पार्ट 2, आणि नंतर त्यांचा डिफरन्स असेल तर डिफरन्स कसा काढणार, जो पॉइंटच्या अगोदरचा नंबर आहे त्याला 1 ने इन्क्रीमेंट करणार, इथे 2 आहे, इथे आपण थर्ड आयटम मायनस व्हॉट एव्हर द आयटम बिफोर द पॉइंट, तो मायनस आपण त्याच्यातून करणार. देन सेकंड स्टेप, आता सेकंड व्हॅल्यू फाइंड करायची जी की आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहितोय. सो इन दॅट वी हॅव्हिंग द सेकंड ऑर्डर इज द 391 प्लस 0.75. ओके, आता इथे थर्ड व्हॅल्यू चेक करा, 1 2 3, सो 407. सेकंड व्हॅल्यू आहे आपल्याकडे 391 इज इक्वल्स टू, आता याचं कॅल्क्युलेशन करा, 391 प्लस 0.75 इंटू 40 करा, 407 मायनस 391 is equals to 16. Then 391 plus 16 into 0.75. Answer is 12. Then is equals to plus करा 391. The answer is 403. तर इथे तुम्हाला व्हॅल्यू कशाची मिळाली, Q1 ची. आता डिफरन्स जो मेन फॉर्म्युला आहे, आपल्याला क्वार्टाइल डेव्हिएशन इथे फाइंड करायचा आहे. सो क्वार्टाइल डेव्हिएशन इज द डिफरन्स बिटवीन थर्ड अँड फर्स्ट क्वार्टाइल. आता इथे फक्त फर्स्ट क्वार्टाइल मिळाला आपल्याला. आता सेम प्रोसिजर आपण सेकंड साठी करणार. सो इन द सेकंड फॉर्म, पोझिशन फॉर Q3 is equals to 3n plus 1 divided by fourth atom. Okay, is equals to 3. आता n plus 1 हा जो आहे इथे आपण फाइंड केलाय बघा, n plus 1 divided by 4. तर याला इथे आपल्याला व्हॅल्यू जी आहे तर ही डायरेक्टली मिळते 3 into 2.75. इथे परत तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज नाही पडणार. देन मल्टिप्लाय करा 3 into 7 2.75 8.25. 8.25 atom. Okay, same procedure again, we having the point values, then separate this value, that is 8th first value, 8th value plus 0.25 in bracket 8 आहे, इथे 9th व्हॅल्यू येईल आणि मायनस होईल तुमची 8th व्हॅल्यू, is equals to 8th value is what, after ascending order 1 2 3 4 5 6 7 8, that is the 777 plus 0.25 as it is in. Ninth value is 1490 minus 8 value is 777 is equals to into करा 1490 minus 777 is equals to 713. त्याला मल्टिप्लाय करणार आपण 0.25. द आन्सर इज 1, हे 77 ऍज इट इज करा, अगोदर ही स्टेप करा, 178.25 आणि नंतर ऍड करा 777 इज इक्वल्स टू 95525. Then that is the Q3.
ही झाली Q3 ची व्हॅल्यू. आता मेन जो फॉर्म्युला आहे, क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल्स टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. ओके, हा फॉर्म्युला इथे हाफ डिफरन्स साठी यूज करणार आपण. Q3 इज द 955.25 मायनस Q1 इज द 403 divided by 2 is equals to करा 403 552.25 divided by 2. The answer is 276.125. That is the quartile deviation. ओके, तर ह्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन आणि त्याच्या व्हॅल्यूज दिलेले असतात. तर इथे आपण ही स्टेप यूज करून सॉल्व्ह करू शकतो. आता एक काम करा, लिहून घ्या अगोदर. Hello, ma'am. Hello, हा ma'am. बोला. हा बोल. मॅम ते Q1 ची स्टेप परत सांगा ना. कोणती? Q1 सेकंड वाली. हीच ना? थोडं वरच ते सेकंड. ते सेकंड. सी याच्यामध्ये बघा फॉर्म्युला जो आहे Q1 इज इक्वल्स टू n+1 डिवायडेड बाय 4. n इज व्हॉट? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन प्लस 1 डिवायडेड बाय 4. तर याचं जेव्हा तू कॅल्क्युलेशन कर, सो दॅट टाइम वी हॅव अ व्हॅल्यू 2.75. आता डायरेक्टली हा आयटम जो आहे इथं सर्च करण्यासाठी आपल्याला डिफिकल्ट होतो आणि मिळत नाही. त्यामुळे आपण काय करणार, याला सेपरेट करणार. तर सेपरेशन करताना पॉइंट जो आहे, पॉइंट मधून 2 डिवायडेशन तिथे केले. फर्स्ट पॉइंट जो आहे सेकंड व्हॅल्यू, जो की इथे 2 इंडिकेट करतो म्हणून तिथे सेकंड व्हॅल्यू प्लस आता 0.75 रिमेनिंग आहे, तो ऍज इट इज घेतला आपण. आणि ब्रॅकेट मध्ये डिफरन्स फाइंड करायचा. डिफरन्स कोणता असेल की जो पॉइंटच्या अगोदरचा नंबर आहे तो 1 ने ग्रेटर इथे करणार आपण. 2 आहे म्हणून थर्ड व्हॅल्यू इथे फाइंड करणार, मायनस सेकंड व्हॅल्यू जी की प्रेझेंट आहे पॉइंटच्या अगोदर. तर हा डिफरन्स इथे एक पॉइंटच्या अगोदर जो नंबर असेल त्यांनी 1 इन्क्रीमेंट करणार आणि ऍज इट इज व्हॉटएव्हर द नंबर बिफोर द पॉइंट यांच्यामध्ये जो डिफरन्स असेल तो इथे कॅल्क्युलेट केला जाईल. सेकंड व्हॅल्यू जी आहे, मग आता इथे तुम्हाला सेरीज चेक करायची, जे की आपण असेंडिंग ऑर्डरने अरेंज केलं. सेकंड व्हॅल्यू 1 आणि 2, 391 ही व्हॅल्यू तुमची सेकंड व्हॅल्यू येईल. 0.75 ऍज इट इज ठेवणार आपण. त्याच्या अगोदर डिफरन्स जो आहे थर्ड व्हॅल्यू मायनस सेकंड व्हॅल्यू. थर्ड व्हॅल्यू इज द 407 मायनस 391 ही व्हॅल्यू येईल. त्याचा डिफरन्स येतो 16. देन मल्टिप्लाय केलं. स्टेप बॉडमॉस रूल यूज करायचा प्रत्येक वेळा. 16 इंटू 0.75 द आन्सर इज 12. प्लस ऍड केला आपण त्याच्यामध्ये 391. देन वी गॉट द व्हॅल्यू Q1 इज इक्वल्स टू 403. सिमिलरली सेम स्टेप आपण सेकंड मध्ये अप्लाय केला Q3 फाइंड करण्यासाठी. पण फॉर्म्युला मध्ये बघा Q3 आहे क्वार्टाईल 3, त्यामुळे 3 ने मल्टिप्लाय केलं जाईल n+1 डिवायडेड बाय 4. 2 जर असेल इथे क्वार्टाईल 2, सो दॅट टाइप इट इज मल्टिप्लाय बाय 2 n+1 डिवायडेड बाय 4th ऍटम. ह्या ज्या स्टेप आहे ह्या इथे फाइंड केल्या जातात. सिंपल Q1 जर असेल देर इज नो नीड टू मल्टिप्लाय एनी नंबर, कारण तो प्लेन n+1 डिवायडेड बाय 4th ऍटम फाइंड करेल. बट Q3 आहे म्हणून मल्टिप्लाय केलं. आता हा जो ब्रॅकेट आहे n+1 बाय 4 हा ऑलरेडी आपण फर्स्ट Q1 काढताना इथे याचा आन्सर मिळालेला आहे आपल्याला n+1 डिवायडेड बाय 4 दॅट इज 2.75. म्हणून आपण ही व्हॅल्यू जी आहे ही ऍज इट इज इथे पुट केली आणि त्याला मल्टिप्लाय केलं 3 ने. अगेन सेम स्टेप 8.25 इथे आन्सर आलं. हा जो नंबर आहे याच्यावर ऑब्झर्वेशन मध्ये हा ओरिजिनल नंबर तुम्हाला 8 नंबर असेल, 8 ऍटम जर आला असता तर डायरेक्टली व्हॅल्यू तुमची इथे ऑब्झर्वेशन मध्ये आपण फाइंड करून लिहिली असते. बट इन दॅट अगेन देर इज अ पॉइंट, म्हणून सेपरेशनची जी स्टेप आहे Q3 इज इक्वल्स टू फर्स्ट पॉइंटच्या अगोदर काय आहे 8, म्हणून इथे 8th व्हॅल्यू प्लस 0.
0.25 रिमेनिंग आहे, तो ऍज इट इज ऍड करणार आपण. अगेन डिफरन्स फाइंड करणार. 8 आहे +1 9th व्हॅल्यू मायनस 8th व्हॅल्यू. अगेन 8th नंबरला 8th पोझिशनला जी व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू आहे 777 दॅट इज 777 प्लस 0.25 आणि इथे येईल 713. यांचा डिफरन्स जर फाइंड केला तर, आणि इथे तुम्हाला आन्सर मिळतं 955.25. आणि नंतर मग क्वार्टाईल डेव्हिएशन इथे अप्लाय केला आपण. अप्लाय द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट quartile deviation. So in that quartile deviation is equals to Q3, that is quartile 3. Otherwise we can say it is the third quartile minus first quartile divided by 2, or we can say it is the half of the difference between first and third quartile. Then put the values inside the formula and find the quartile deviation. Clear? कोणाला आणखी कोणाला काही कन्फ्युजन? Yes, ma'am. लिहून घ्या. स्टेप व्यवस्थित लिहून घ्या. हॅलो मिस, थोडं वरती करा ना. That is the 2.75. हे झालं लिहून? येस मॅम. नो मॅम, सगळ्यांचं एक झालं मिनिट का? थांब. नाही मॅम, एक मिनिट. झालं का? येस मॅम. देन नेक्स्ट लिहा. Position for Q3 is
ज्यांचं लिहून झालं असेल त्यांनी कोइफिशियंट फाइंड करा. कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. झालं का? हो मॅम. No, ma'am. ज्यांचं झालं असेल त्यांनी कोइफिशियंट फाइंड करा. Coefficient of quartile deviation. Hello, ma'am. Coefficient 0.4065 आहे का? Correct. The formula is coefficient of quartile deviation is equals to Q3, that is quartile 3 difference between the first and third quartile, and addition between the first and third quartile. So already we find the difference Q3 minus Q1, that is the 552.25 divided by Q3 plus Q1 kara, value is 1358.25. Then divide this 552.25 divide 1358.25. The difference is 0.4066. Okay, that is the coefficient of quartile deviation. लिहून घ्या हे खाली. Then take the next example. Find the quartile deviation of the following data. Find the quartile deviation. हे झालं का लिहून? Okay. Find the quartile deviation of the following data. Then data is 35, 37, then 5, 3, 6, 9, 27, 15 and 13. This is the given data. Okay, same steps. First, arrange in ascending order whatever the data is there. So firstly, arrange this data into the ascending order.
then use the formula related to the Q1. येईल का करता? सॉल्व करून देऊ? करतोय मॅम. करा, ट्राय करा. सगळ्यांनी करायचंय हा. The first step is arrange. What is the value of Q1? 2.5. 2.5. 2.5 atom. Okay, correct. Then apply the second step. Separate करा त्याला. What is the value of Q1? 5.5. 5.5, correct. First बघा, first atom find करताना 2.5th atom. After separation, we got the value of Q1 is equals to 5.5. Then take the second step for the finding the Q3. Q3 find करा. Q1 5.5 आलाय का सगळ्यांचा? हॅलो मॅम, तर Q3 रेंज मध्ये नाही मॅम. काय? Q3 रेंज मध्ये नाही. 16 आलं. 16.5. Q3. No, ma'am. 7.5. हो. कशी घेतली व्हॅल्यू? 7.5 येईल ना आयटम. कर तेजस करून बघ एकदा. व्हॅल्यू बरोबर घे. Q3 आलाय 7.5 ऍटम. त्याच्यानंतर व्हॅल्यू पुट करा, सेपरेट करा तो 7th ऍटम प्लस 0.5 ऍटम. नंतर डिफरन्स घ्या तिथे. व्हॅल्यू काय येते सांगा मला Q3 ची. 32.5 येते मॅम. Correct. Then put this value inside the formula. Apply the formula for quartile deviation. Ma'am, quartile deviation 13.2. किती? 13.2. 13.2. 13.50 येईल रे.
व्यवस्थित कर. 32.5 मायनस 5.5 डिवायडेड बाय येस 2. मॅम 13.50 येते. करेक्ट. 13.50 येईल त्याचा आन्सर. सी हिअर. n is equals to 9. After ascending order, n equals to 9. Then first position for the Q1, that is the quartile 1, we have a formula n plus 1 by 4th atom. Here n is equals to 9. 9 plus 1 divided by 4 atom is equals to 10 by 4 atom is equals to 2.5 atom. That is the Q1. की तुम्हाला एक फर्स्ट ॲटम जे आहे Q1 चा फाइंड होतो. Then second step for Q1 is equals to, before point we have a 2, that is the second value plus 0.5 आहे म्हणून 0.5 व्हॅल्यू जे असेल ॲज इट इज इथे ऍड होईल. इन ब्रॅकेट 2 आहे, 1 ने इन्क्रीमेंट केला तर इथे थर्ड व्हॅल्यू ची गरज पडेल मायनस सेकंड व्हॅल्यू फॉर द फाइंडिंग डिफरन्स. सेकंड व्हॅल्यू जी आहे दॅट इज द 5 प्लस 0.5 ॲज इट इज येईल इथे. देन थर्ड व्हॅल्यू इज द 6 आणि सेकंड व्हॅल्यू आहे इथे 5. देन 5 प्लस 0.5 into 1 is equals to 5 plus 0.5 is equals to 5.5. That is the value of Q1. Second Q3 calculate करताना फॉर्म्युला आहे 3 in bracket n plus 1 divided by 4 atom is equals to 3 into n plus 1 by 4. तिथे व्हॅल्यू फाइंड केली आहे दॅट इज द 2.5 is equals to 7.5 atom. Calculate करून बघा. Okay. Then Q3 is equals to 7th value plus 0.5 as it is add मध्ये जाईल तो. डिफरन्स फाइंड करणार आपण. 7 आहे 8th व्हॅल्यू मायनस 7th व्हॅल्यू is equals to 7th value 1 2 3 4 5 6 7, that is the 30 plus 0.5 in bracket 8th value is the 35 minus 30 is equals to 30 plus 0.5 in bracket 5 is equals to 30 plus 5 2.5 is equals to 30 plus 2.5, that is the 32.5. That is the value of Q3. Then formula QD, that is the quartile deviation, is equals to 32.5 minus 5.5 divided by 2. याचा आन्सर येईल बघा. अगोदर 32 ची स्टेप करा. 32.5 minus 5.5, we got the 27 divided by 2. Then 27 divided by 2 is the 13.50. That is the quartile deviation of this range. आणि आता इथे कोएफिशिएंट फाइंड करा. नेक्स्ट लिहून घ्या ज्यांचं बाकी असेल. कोएफिशिएंट काय आला गीता, गोविंद, कोणी कोणी केलंय सॉल्व? 0.71 0.71 05. करेक्ट. 05. करेक्ट. बाकीच्यांनी सॉल्व करा. फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन इज Q3 मायनस Q1, जी की इथे आपण व्हॅल्यू फाइंड करतो ती 27 आणि एकदा ऍड करायची 32.5 प्लस 5.5.
ओके, टेक वन एक्झाम्पल फॉर होमवर्क. हे झालं का लिहून सगळ्यांचं? यस नो काहीच नाही बोलायचं. Yes, ma'am. Okay, take one example. The wheat production in kg. The wheat production in kg of 20 acres is given as 20 acres is given as 1120, 1240, 1320, 1040, then 1080, 1200, 1440, 1360, 1680, 1730, 1785, 1342, 1960, 1880, 1755, 1720, 1600, 1470, 1750, 1889. Find quartile deviation and coefficient of quartile deviation. Apply the same formula and same step. हॅलो मॅम. मॅम Q1 आणि Q3 ची व्हॅल्यू नंबर्स पेक्षा जास्त आली तर मग काय करायचं? कोणत्या नंबर पेक्षा? आपले गिवन नंबर नाही का, आता 20 नंबर्स आहे. Q1 ची व्हॅल्यू जर 24 आली, 24 समथिंग, नाही येत ना तशी, येत नाही ना. येत नाही का मॅम? फॉर्म्युला अप्लाय कर व्यवस्थित, नाही येत. n इज इक्वल्स टू जितके नंबर्स आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, याच्यामध्ये डिफरन्स जो आहे हाफ डिफरन्स फाइंड केला जातो. करून बघ, हे सॉल्व्ह कर. आणखी भरपूर एक्झाम्पल्स आहेत.